बॉल फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस बॉल फुल ट्रोल केलाय, सीमारेषेच्या बाहेर टाकलाय आणि पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकारांना डावाची सुरुवात आपण पाहाल टीम भोंडवेवाडी. फुल टॉस दिल्यानंतर एक चुकीच्या चेंडूचा घेतलेला खरबूज समाचाराने डावाची सुरुवात आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती षटकार बरोबरीत झाली. सुरुवात चांगली आहे. सुरुवात जर चांगली केली तर असं म्हटलं जातं की तुम्हाला शेवट सुद्धा चांगला करता येऊ शकतो. आणि क्रिकेट हा टीम गेम आहे. इकडे तुम्हाला एका ताकदीने एकत्रित खेळावं लागतं. एक आणि दोन खेळाडूने चांगले खेळून तुम्हाला जिंकता येणार नाही. मोठा अपील आपण पाहिलं पंचांकडे, मोठं शफल केलं होतं तिथे आणि शफल करत तो चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते, मात्र तो बॉल बॅटवरती मिडल नाही होत आहे. एक दोन खेळाडूंकडून चांगले खेळून तुम्हाला जिंकता येणार नाही. तुम्हाला सगळ्या टीमला चांगलं खेळावं लागेल आणि मग त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पुढील भविष्यात होणार आहे. त्याचं गुडविल तयार होईल आणि आज या मॅच मध्ये प्रवास तुमचा राजमाता तुम्ही अबाधित ठेवता का नाही त्यासाठीचा हा विजय खूप महत्वाचा आहे. समोर टाकलाय चेंडू पुन्हा एकदा मिडऑफच्या डोक्यावरून खेळला हा फटका. दुसरा धावेसाठीचा प्रयत्न तिकडे होईल आणि 2 धावा त्या चेंडूवरती प्राप्त होणार आहेत. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती खेळ पुन्हा एकदा पुढे येईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअप वरती धावफलक दाखवतोय तो 8 धावा. पहिल्या षटकाचाच खेळ आपण पाल पुढे सुरू असताना कव्हर धावाची संधी तयार झाली होती. यष्टिरक्षकाकडे फेक, मात्र ती संधी हातातून निघून गेली. हल्ली तुम्ही बघा संधी कधी कधी निर्माण नाही होत, ती निर्माण करावी लागते आणि ती कशी करावी लागते तर स्वतःच्या कार्यातून तयार करावी लागते. आज एका मोठ्या टुर्नामेंटसाठी, एका मोठ्या प्रतियोगितेसाठी तुम्ही उभा राहिलेला आहात. आज व्यासपीठ तुमच्यासाठीचं मोठं आहे आणि मोठ्या रंगमंचावरती मोठा खेळ तुम्हाला अपेक्षित आहे. स्क्वेअर लेग पंचांकडे आपण पाहाल तिकडे अपील केलंय आणि तिसऱ्या पंचांची मदत स्क्वेअर लेग पंचांनी घेतलेली आहे आणि तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाईल डिसिजन काय आहे. खेळाडू सेफ आहेत. डाव पुन्हा एकदा सुरू होईल. पहिल्या षटकाचा खेळ आपण बघतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलकेवरती धावा आहेत त्या 8 धावा धावपलकेवरती आहेत. आजच्या दिवसातील होणारी तिसरी मॅच आपल्याला आतमध्ये बघायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा. आता समोर एकेरी अंक हा धावपलकेवरती आहे. भोंडेवाडी टॉस जिंकून आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू हा निर्णय या टीमने घेतला आणि तो संघ पहिल्यांदा बॅटिंगसाठी पुढे. एक चांगला टीम एफर्ट दाखवला ना टीम तर मदत होईल. मिड ऑफ मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षकानं समोरून चेंडू सोडून दिलाय. समोरून केलेली मिसफिल्ड आहे. ज्या चेंडूवरती एकही धाव मिळाली नसती तिकडे तुम्ही 4 दिलात. पहिल्या षटकाचा खेळ टाकून झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन थांबतोय. धावफलकेवरती त्या 12 धावा. आम्ही सांगतोय की 1 आणि 2 खेळाडूंनी चांगलं क्रिकेट खेळून तुम्हाला जिंकता येणार नाही. आज प्ले ऑफचा प्रवास करायचा असेल, फायनलचा प्रवास करायचा असेल. सर भोंडेवाडी टीमचे एक विशेष गुण तुम्हाला सांगतो. सागर भोंडवे या टीमचे संघ मालक आहेत. त्यांनी ऑर्गनायझर्सला आम्हाला काल फोन होऊन करून सांगितलं की कुणी आता रन रेटचा विषय आहे, पॉईंट्स टेबलला प्रत्येक टीमला अजून रेसमध्ये आहेत सर. तरी त्यांनी होऊन फोन करून आम्हाला सांगितलं की आमची टीम कुणालाही साधी सिंपल सोपी मॅच देणार नाही. आम्ही शेवटच्या बॉलपर्यंत लढणार आणि मग जो रिझल्ट येईल तो आम्ही मान्य करणार. पण आम्ही कुणालाही सोपी मॅच सोडू किंवा आम्ही हलके प्लेयर्स पाठवू किंवा बॉलिंग खराब करू असा कुठलाही प्रकार आमच्याकडून होणार नाही. त्यातच प्रत्यक्ष बघा ते दाखवतायत. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. म्हणजे त्यांनी तो खेळाडूचा आणि खेळाडूंचा स्पोर्ट्समॅन स्पिरिट राखलेला आहे सर. आणि असे संघ मालक आम्हाला हवे आहेत. सागर शेठ सारखे अतिशय प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी आम्हाला काल होऊन फोन करून सांगितलं की आमच्यावर कुणालाही गालबोट लावून आम्ही देणार नाही. आम्ही आमचा 100% नॅचरल खेळ करू आणि तोच खेळ त्यांनी दाखवायला चालू केलेला आहे. परत एक चेंडू दिलाय फेकून सीमारेषे पलीकडं षटकार. आणि जर असं असेल तर ऑर्गनायझर्सला अजून आम्हाला काय पाहिजे सर. म्हणजे
आता समजा साहेब 11 टीम रेसमध्ये आहे, त्यानंतर बाबुर्डी टीम रेसमध्ये आहे, त्यांना वाटायला नको किंवा मला वाटायला नको शिवछत्रपती पाटील 11 पण रेसमध्ये किंवा ह्यांनी मुद्दाम मॅच दिली किंवा मुद्दाम व्यवस्थित खेळत नाहीत. तर त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांचं कौतुक करतो आणि ऑर्गनायझर म्हणून असे संघ आम्हाला पाहिजे त्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद करतो सर. धावपलकेवरती धावा आहेत त्या 24 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू झालेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 24 धावा धावपलकेवरती आहेत. प्रीमियर लीग ज्या वेळेस आपण बघतो हा बॉल फुल टॉस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा शोध आहे. 2 क्षेत्ररक्षक तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठी मिड विकेट मध्ये तो स्टॉप केलाय बॉल. प्रीमियर लीग मध्ये अशा घटना आपल्याला बघायला मिळतात की एखाद्या खेळाडूचं एखाद्या टीमचं भविष्य दुसऱ्या टीमवरती अवलंबून येतं. मात्र अशा परिस्थितीमध्ये या खेळाचा प्रामाणिक सौंदर्य राखणं हे त्या संघाचं काम आहे आणि ते काम भोंडेवाडी राखतोय हे त्यांच्यासाठी अर्थात मोठी गोष्ट आहे. आज त्यांचा प्रवास जरी या स्पर्धेतला संपत असला ना तरी या स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या खेळानं एक वेगळं स्थान निर्माण केलंय आणि आज त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक होत आहे. एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याकडे असावी, खेळाडू वृत्ती असावी. बॉल यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू पुन्हा एकदा उंच आकाश मार्गाने हा बॉल टाकून दिलाय सर सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एक सुपरसॉनिक षटकार. 32 धावा धावपलकेवरती या षटकाराच्या मदतीनं. 32 ऑन बोर्ड. 32 धावांचा आकडा धावपलकेवरती आता समोर दिसायला सुरुवात झालेली आहे. दोन्ही टीमला हा सामना महत्वाचा, त्यातलं त्यात सर्वात महत्वाचा म्हणजे राजमाता प्रतिष्ठानला ही मॅच जिंकणं महत्वाचं आहे. कारण ही टीम सुद्धा प्ले ऑफ ए मध्ये येण्याच्या रेसमध्ये आहे आणि जर राजमाता प्रतिष्ठाननं हा सामना जर हरला तर मग मात्र त्यांना या स्पर्धेचं दार बंद होत आहे. मग मात्र त्यांना या स्पर्धेत हो कव्हर. क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यामध्ये आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा कव्हर सीमारेषा फोडणारा एक बहारदार चौकार. प्रचंड मागडी षटक इथे पहिले 2 षटक समाप्तीची घोषणा पंचांनी केलेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती त्या 36 धावा. 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावपलकेवरती पहिले 2 षटक समोर टाकून झालेले आहेत. ऋतिक चांदगुडे साईनाथ इलेक्ट्रॉनिक्सचे मालक त्यांचं आपण पाहतो इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आपण या स्पर्धेसाठी आलेला आहात. बॅक टू द बॉलर आपण पाहतो हा चेंडू. विजय पासपुते इथे आपल्या बरोबर त्या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईंट आहेत. आज ते सुपे प्रीमियर लीगच्या बरोबरीत आपण पाहिलं ऑनलाईन पद्धतीने या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी वैभव यांना आपण पाहिलं खूप साऱ्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि या स्पर्धेचं सुद्धा त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. असे आमचे विजय पासपुते इथे आमच्या बरोबरीत आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावपलकेचा मोठा खेळ. तर 38 धावांचा धावपलक. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना बॉल यावेळेस पुन्हा एक मोठ्या हिटचा शोध आहे आणि पुन्हा एक अपेक्षित ब्लास्ट. नानानं प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः आता उद्ध्वस्त करायला सुरुवात केलेली आहे. डिस्ट्रॉय करून टाकलाय. राजमाता प्रतिष्ठानला हा सामना डू ऑर डायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नानांची बॅटिंग मात्र आता इकडे लक्ष वेधून घेते. खूप लांब मारला होता आणि 6 धावा त्या चेंडूवरती नानांकडून. हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने नाना. राजमाता प्रतिष्ठान नाना. तिसरा षटकार पनाळे फर्निचर आणि 7SI मोबाईल शॉपिंग. 1111 रुपयांचं बक्षीस नाना मिळेल. जर तिसरा षटकार आला तर धावपलकेवरती आता नजर टाकतो आम्ही. धावपलकेवरती 50 धावा. तिसऱ्या षटक आतमध्ये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलकेवरती 50 धावांचा आकडा आता पूर्ण झालाय. हो तिसरा लागोपाठ.
1100 रुपयांचं बक्षीस आणि आतापर्यंतचा या प्रीमियर लीग मधला सगळ्यात लांब. छोटी मुलं बॉल टाका तो. पन्हाळे फर्निचर्स कडून 7HI मोबाईल शॉप यांकडून 1100 रुपये. बॉल घेऊन नका येऊ, या इकडे क्षेत्ररक्षक, या इकडे आतमध्ये. तीन चेंडूवरती लागोपाठचे 3 षटकार नानांकडून. एक वेगळा माइंडसेट मैदानावरती आपण पाहाल ते कव्हर करून आलेले डोक्यामध्ये. आणि 3 चेंडूवरती लागोपाठच्या 3 षटकाराच्या मदतीने त्यांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे आणलाय. तर प्रतिस्पर्धेला पूर्ण होण्याची ताकद. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ आपण पाहतो पुढे. 1100 रुपयांचं पारितोषिक जिंकलंय नानाने. आणि तेच नाना साइड स्क्रीन मध्ये कोण आलाय तिकडे? काळ्या पडद्यापाशी जो मुलगा आहे लहान, बाहेर आहे तिथून. तो पडदा फलंदाजांसाठी, तिथे कोणी लहान मुलं जाणार नाहीत. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती बॅटिंग टीम विदाउट लॉस. 57 धावा धावफलकीवरती. 57 ऑन बोर्ड. 57 धावा धावफलकीवरती पहिल्या 3 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. नानाची ही झंकार किंवा नानाचे वादळ रोखणार कोण? जर याच स्ट्राईक रेटनं नाना बॅटिंग करत राहिला तर धावांचा डोंगर नाही, धावांचा माउंट एव्हरेस्ट तो प्रतिस्पर्ध्याच्या पुढे उभा करेल. राजमाता प्रतिष्ठानचा प्रवास या स्पर्धेतला संपू शकतो या पराभव जर आला तर. त्यामुळे त्यांना इथून पुढे आता कमबॅक करावं लागेल. ऑलरेडी पहिली 3 षटकं प्रचंड मागणी पडली टीम. आता इथून पुढे बाकी गोलंदाजांना आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करणं ही सगळ्यात महत्वाची बाब आता तयार झालेली आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. 4थ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती चौथा एक नवीन गोलंदाज आता पुढे आणण्याचं काम केलं जात आहे. 57 धावा धावफलकीवरती 4थ्या षटकामध्ये आपण आलोत. ओ हो हो हो, यावेळेस नाना नाही, नानाचे साथीदार आहेत. आणि बॉल मिड विकेट बॉन्ड लाईन क्लिअर करणारा पुन्हा एक मोठा बाहुबली षटकार. भोंडवेवाडीनं मैदानावरती मजा करून टाकली. जाता जाता सुद्धा आपण पाहतो चांगल्या नई टीम घाम फोडून जाईल. षटकार चौकारांची आतिषबाजी, षटकार चौकार धावांची उधळण टीम कडून मैदानावरती तुम्ही बघू शकता. काय बॅटिंग आहे. 63 धावा धावफलकीवरती. कोणत्याच गोलंदाजाला आतापर्यंत या फलंदाजांनी क्षमा केली नाही. प्रत्येक गोलंदाजांच्या अगेन्स्ट आपण पाहतो त्यांनी धावांचा डोंगर उभा करत असताना धावांचा एक मोठा खेळ दाखवलाय. लागोपाठ 2 अजून आले तर पुन्हा 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागोपाठ 3 षटकारांसाठी पन्हाळे फर्निचर 7HI मोबाईल शॉप एक रेकॉर्ड झालंय. 1100 रुपयांचं बक्षीस नानांनी पटकावलंय. हे पहिलं बक्षीस पन्हाळे फर्निचर यांचं आपण पाहतो नानांना पटकावलंय 1100 रुपये. हो 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 हो. आणि लागोपाठचा दुसरा आलाय. धावफलक वाढला षटकाराने 69 धावा. 69 धावा धावफलकीवरती. तिसरा षटकार येईल का? 4थं षटक आहे. 69 धावा धावफलकीवरती आहेत. विशाल आणि नाना या जोडीनं प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः कोंडीत पकडून टाकलाय. हे वेपन आहेत आणि या त्यांनी मॅनातून तलवारी बाहेर काढल्यानंतर प्रतिस्पर्ध्यावरती सपासप वार करून टाकलेत. हा धावफलकीचा खेळ सुनामी आणले. आणि लागोपाठ तिसरा. आणि या षटकारा बरोबरीत वैयक्तिक 50 धावा पूर्ण. अर्धशतक तू ना रुकेगा कभी, ये शपथ लिए. आणि तुम्ही पाहाल 2200 रुपयांचं बक्षीस आलंय नानाला, विशालला
गणा पाटीलांना विनंती आहे, बक्षीस जमा करायचंय. बक्षीस तुम्हाला मागून घ्यावं लागेल. तुम्हीच या बक्षिसाची घोषणा करायला सांगितलेली आहे. हो हो हो, यावेळेस मात्र यष्टीरक्षक सोपा जाईल. 3 चेंडूवरती 3 षटकार, अशा 2 घटना घडल्या आणि 2200 रुपयांचं बक्षीस. पनाळे फर्निचर अँड 7HI मोबाईल शॉप आहे, 2200 रुपये. विशाल बाद होतील, मात्र बाद होण्यापूर्वी त्यांनी त्यांचा अर्धशतक पूर्ण केलं. एक मोठा झंकार मैदानावरती दिसलाय. विशालनं 50 धावा केल्या. त्या 50 धावांसाठी 201 रुपयांचं पारितोषिक. हो हो हो, काय बॅटिंग आहे. ऍक्शन रिप्ले, एखाद्या मॅचचे हायलाइट बघावे ना. एखाद्या मॅचचे हायलाइट बघण्यासारखी मॅच आहे. सन्माननीय श्री संतोषजी लोंढे, साई पुष्प भांडार फुल्याचे व्यापारी आहेत आणि त्यांनी 200 रुपयांचं बक्षीस जमा केलंय. ते विशाल तुमच्यासाठी. आणि संघाचा धावफलक 81 धावा, 81. 81 धावा, अजून 2 षटके येणं बाकी आहे. 81 धावा धावफलकावरती. चेंडू यावर थोडासा खाली राहिला, तितकीशी उंची त्या चेंडूला प्राप्त नाहीये. 4 ओव्हर मध्ये 81. 4 ओव्हर मध्ये 81 धावा. नाना पहिलं एक मोठा खेळ आणि नानांसाठी बक्षिसांची खैरात आहे. प्रतीक भैया चांदगुड़े, ये मुस्कुराता चेहरा बताता है हम फिर एक बार कर चुके हैं एक और बेहतरीन प्रतियोगिता. ये मुस्कुराता चेहरा है. इधर एक अक्षय चांदगुड़े, 2 दिल 1 जान के दे. हो 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 हो, काय मॅच सुरू आहे. हायलाइट्स थांबवली जाईल. लाईन वरती झेल आणि विकेटचं पतन 5व्या षटकामध्ये. समाधान. न्यू बॅटर समीर चांदगुडे. समीर चांदगुडे आले. 2 धावा येतील. समीर आपल्याला या 2 धावेने आपल्या धावपलकेचा खेळ पुढे येईल. 83 83 धावा धावपलकेवरती. यानंतरची जी मॅच होणार आहे, पाटील 11 आणि कोळवली फायटर्स. पाटील 11 साठी डो आउट आहे. कोळवली टीम टॉस साठी संपर्क करा इनिंग ब्रेक मध्ये. कोळवलीला मात्र तुम्ही बघायला स्पर्धेतून आज प्ले ऑफचं दार बंद आहे. मात्र कोळवली जाता जाता प्रतीक चांदगुडेला सुद्धा या स्पर्धेचं दार बंद करून टाकतंय का, यावरती सुद्धा लक्ष राहील. संतोष लोंढे त्यांनी सुद्धा सांगितलंय पहिल्या बॉल वरती जर संतोष लोंढेंनी जर प्रतीक चांदगुडेंची विकेट घेतली, अक्षय चांदगुडेंकडून 500 रुपयांचं बक्षीस. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक इन. मारलाय बॉल. आडव्या बॅटनं तारेच्या 2 तारा होत्या, त्याच्या मधून बॉल पाठवलाय. 4 रन. 87
87 धावा. 87 धावा धावपलकीवरती. 88 धावा आहेत. 88 88 धावा धावपलकीवरती. एक बॉल चेंडू, एक चेंडू शिल्लक आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. ओ पुन्हा एक चेंडू उंच आकाश मार्गानं आसमान दाखवलंय. अशी बॅटिंग भोंडेवाडी जर पहिल्यापासून करत राहिला असता तर आत्ताचं चित्र वेगळं असतं. सागर भाऊ, तुम्ही या स्पर्धेतला सगळ्यात मोठा धावसंख्या बनवली आहे. याला म्हणतात दहशत, याला म्हणतात दबदबा. एकच मारली मात्र खोडावरतीच घाव घातलाय. एकशे 1 धावा त्यांच्याकडे आहेत. नानांचं अर्धशतक या टुर्नामेंट मध्ये, तर त्याच अर्धशतकाच्या बेसवरती टीम 101 पर्यंत जाऊन पोहोचली. या स्पर्धेतला सगळ्यात मोठा धावफलक आहे हा. चला टीम स्पीडअप करा. दोन चेंडू टाकण्यासाठी बॉलर बदललाय का? बदलू शकतात आणि त्या अथॉरिटीज सुद्धा आहेत. एखाद्या खेळाडूला जर इंजुरी असेल आणि त्याला जर तो त्या खेळासाठी त्याचं शरीर तयार नसेल किंवा त्याला जर बॉल टाकताच येत नसतील, इंजुरी जर असेल, तर तो पंचांची परवानगी घेऊन बाकी उर्वरित चेंडू, कारण कुठेही मोठा मेडिकल इश्यू क्रिएट होऊ नये यासाठी तुम्ही ते डिसिजन किंवा त्या गोष्टी अलाव केल्या जातात. आणि असं नाही की ते इकडेच होतात. इंटरनॅशनल रूल सुद्धा तुम्हाला अनेक उदाहरणं मी सांगू शकतो की अनेक वेळा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही बघाल की गोलंदाजांना थांबवण्यात आलं. गोलंदाज बदलला मात्र मॅच रिझल्ट तोच आहे. गोलंदाज तुम्ही कोणताही आणा, आम्ही मात्र जी बॅटिंग करायची तीच करू. 107 107 107 धावा. थोडंसं वातावरण बदललंय. सावल्यांचं पदार्पण आहे. सोळा आज पावसाचा अंदाज वर्तवलाय. आता उद्यापर्यंत नाही पाऊस येणार कारण सुप्याची टुर्नामेंट आहे. 107 बघायचंय. जर हा चेंडू स्क्वेअर पंचांनी दिला तर अजून एक चेंडू टाकावा लागेल. मात्र हा लेग बाईचा चौकार आहे. 111 धावा विजयासाठी बनवायच्यात. 112. टॉस झालाय. टॉस होतोय. अक्षय चांदगुड यांच्या शुभ हस्ते. शिवांश ट्रेडिंग कंपनीचे मालक दादासाहेबजी चांदगुडे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक होतोय आणि पाटील 11 आणि कोळवली फायटर्स या दोन टीम मॅच खेळणार आहेत. टॉस जिंकलाय पाटील 11 आणि इलेक्ट्रिक टू बॅट. पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करू हा निर्णय त्यांच्या माध्यमातून. पहिल्यांदा बॅटिंग करू हा डिसिजन आपण पाहतो. सचिन भुजबळ सर इथे आपल्या बरोबरीत उपस्थित झालेले स्टेज वरती. 111 12चा पाठलाग 112चा. या 112 धावांचा पाठलाग होईल की नाही होईल
ही मोठी मॅच आहे. हे ऐकण्यासाठी जाऊ सचिन भुजबळ सर. सोपा वॉरियर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये ही टीम आणि टीम मेंटॉर आहेत, टीमचे हेड कोच आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम अप्रतिम काम करते. या ठिकाणी जुने जाणते खेळाडू आमचे मित्र गणेश बोरकर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक असं स्वागत. आत्ता होणारा सामना पाटील 11 दंडवाडी वर्सेस कोळवली फायटर्स याच्यानंतर हा सामना होईल. चालू सामना आहे तो राजमाता प्रतिष्ठान वर्सेस भोंडवेवाडी पाटील 11. सागरभाऊ भोंडवे यांच्या मालकीचा हा संघ प्रत्येक वर्षी धुमाकूल घालणारा हा संघ म्हणजे सागरभाऊंचा भोंडवेवाडी. पंच मैदानाचा ताबा घेताना आणि सलामीची जोडी पाहूया कोण येतंय. निश्चितच समीर आणि भारत. एकता क्रिकेट क्लब 2085 सालचा हा संघ आणि त्याचे प्रमुख फलंदाज उत्तम चांदगुडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर यायचंय. सामन्याला सुरुवात होताना धीरज वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं सामना करेल तो समीर आणि भारत. सलामीवीर भारत आणि समीर मैदानात. सामना करतील धीरजच्या गोलंदाजीचा. विजयासाठी 112 धावांचं मोठं लक्ष 36 चेंडूमध्ये पार करायचंय आणि करो या मरो. राजमाताने हा सामना जिंकला तर निश्चित त्यांच्या आशा आकांक्षा जिवंत राहतील, परंतु या सामन्यामध्ये हार पत्करली तर निश्चितच या स्पर्धेतील त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. धीरज पहिला चेंडू मारायचा आहे लॉंग ऑनच्या दिशेने. स्वतः संघ मालक सागरदादा भोंडवे यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपलं खातं खोललं, संघाचं खातं खोललं. एक धावसंख्या, अजूनही 111 धावा. धीरज सुंदर असा चेंडू मारलेला हवेमध्ये पाहूया. ओंकार त्या ठिकाणी आणि थोडस मिसफिल्ड, त्याचा फायदा समीरला. चौकार सहाय्याने खातं खोललं समीरने. संघाची धावसंख्या 5. अशाच फटकेबाजीची गरज राजमाता प्रतिष्ठानसाठी. चेरप करताना आमचे मित्र शुभम दादा भोंडवे मैदानामध्ये. पुढील चेंडू धीरजचा.
सामना करेल तो समीर. पुन्हा एकदा चेंडू मारलेला आहे. त्या ठिकाणी स्वतः सागर दादा फील्ड करताना. संघात धाव संख्या 6. सहा धावा. षटक चाललंय पहिलं. टाकतोय तो धीरज. वैयक्तिक पहिलं. संघाचं पहिलं. सामना करेल आता भारत. ज्या खेळाडूवरती सर्व नजर आहे असा भारत. चेंडू निश्चितच चालला सीमारेषेच्या दिशेने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 2 धावावरती समाधान मानावं लागेल. संघात धाव संख्या 8. नव्या जोशात नव्या दमात भोंडवेवाडी आज मैदानात दिसती. मला वाटतं त्याचं सगळं श्रेय संघ मालक सागर दादा यांनाच जातंय. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू निर्धाव पद्धतीचा. धाव संख्या स्थिर 8. धीरज आपला पुढील चेंडू. सामना करील भारत. 8 धावा झालेल्या आहेत. आता मात्र चेंडू फेकून दिलाय तो 4 धावेसाठी. संघाची धाव संख्या 12. 12 धावेने शतकची समाप्ती केली धीरजने. चांगली गोलंदाजी करतोय. एका षटकानंतर बिनबाद 12. गोलंदाजीसाठी सुपा परगाना आयकॉन सिराज भाई शेख, एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजीसाठी येत आहे. निश्चितच सगळे अनुभव असणारा हा गोलंदाज सिराज. वैयक्तिक पहिलं. संघाचं दुसरं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. अजून विजयासाठी 30 चेंडू आणि 100 धावांचं लक्ष्य आहे. सिराज समीर साठी पहिला चेंडू सुंदर असा आणि झेलबाद. धक्का क्रमांक 1 समीर बाद. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. पहिला धक्का राजमाता प्रतिष्ठानला. पहिलं यश भोंडवेवाडी फायटर्सला. निश्चितच हा गोलंदाज असा आहे, पहिल्या चेंडूवरती कमाल केल्यानंतर उर्वरित चेंडूवरती देखील धमाल बघायला मिळते. असा हा सिराज भाई. आणि समीरची जागा घेण्यासाठी मैदानात शरद उर्फ गोटू. सुपर प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे. आज कोणते 4 संघ उद्या मेगा फायनल साठी जाणार आहेत याचं स्वरूप आपल्याला संध्याकाळपर्यंत पाहायला मिळेल. 4 संघांचा प्रवास या ठिकाणी थांबणार आहे. सिराज अवांतर धावेने संघात धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या 13. 1 बाद 13. चेंडू हवेमध्ये आणि धक्का क्रमांक 2 सिराज भाई. सलग 2 चेंडूवरती फक्त एक अवांतर गेला मध्ये. हॅट्रिक चान्स वरती. राजमाताच्या कोणत्याही फलंदाजाने सलग 3 षटकार मारले तर 1100 रुपयाचं पारितोषिक. 7 एच
सेवन हाय मोबाईल शॉप ही व पनाळे फर्निचर यांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. कोणत्याही फलंदाजाने सलग 3 षटकार मारले तर. आणि नाना भोंडवे यांना पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे 1100 रुपयांचं. त्यांनी मॅच संपल्यानंतर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. शिराजबाई सामना करेल यश. खोलवर टप्प्यात चेंडू 1 धावेसाठी. एका धावेने संघात धावसंख्येत वाढ 14. षटक चाललंय ते दुसरं वैयक्तिक पहिलं टाकतोय तो सिराज. अप्रतिम गोलंदाजी. आपल्या षटकामध्ये 2 धक्के दिले त्यांनी राजमाताच्या संघाला. भारत सामना करेल सिराजच्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पाहूया धक्का क्रमांक 3. संपूर्ण राजमाता संघाचा बॅकफूट वरती आणण्याचं काम केलंय ते सिराज शेख यांनी. ओव्हर हॅट्रिक. अप्रतिम गोलंदाजी करतायत सिराज भाई. 3-13. भारतची जागा घेण्यासाठी मैदानात युवराज परदेशी. युवराज परदेशी. 3-13. काय गोलंदाजी करतोय सिराज भाई. मला वाटतं सागर दादांनी चांगलं मार्गदर्शन केलं सिराज भाईंना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त लढ. सिराज सामना करेल युवराज. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुषारचं. चेंडू अडवला, धावा वाचवल्या. संघात धावसंख्या 14. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक चाललंय ते दुसरं टाकतोय तो सिराज वैयक्तिक पहिलं. या षटकातील काही चेंडू. चेंडू मारायचा बॅटच्या पट्ट्यावरती. पाहूया धाव बाद करण्याचा चान्स, परंतु चांगलं रनिंग त्या ठिकाणी. संघात धावसंख्या 15. 2 षटकानंतर 3-15. दोन षटकानंतर 3-15. गोलंदाजीसाठी पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. गोलंदाज शुभम समीर. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय समीर. सामना करेल तो यश. 15 धावा झालेल्या आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यात. रिव्हर्स स्वीप आणि चेंडू निश्चितच हा सीमा पार. या 4 धावने संघात धावसंख्येत वाढ. संघात धावसंख्या 19. येच्या बॅटच्या पट्ट्यात निघालेला हा चौकार. काहीतरी आता आगळे वेगळं करून संघासाठी धावा जमवण्याच्या प्रयत्नात यश. 19. समीर टू यश. पुन्हा एकदा चेंडू मारलेला पाहूया हवेमध्ये. त्या ठिकाणी तुषार आणि धक्का क्रमांक 4. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. याची जागा घ्या मैदानात कोण घेते पाहूया. लोकेश निकालजे. यश जमदाड्यांची जागा घेण्यासाठी मैदानात लोकेश युवा खेळाडू. चार बाद 19. षटक चाललंय ते तिसरं. वैयक्तिक पहिलं टाकतोय तो समीर. सामना करेल तो आता लोकेश.
भोंडेवाडीचा परेश बॉलर उडवतो कशा मारावं लागेल. संघाची धावसंख्या या एका धावेने पुढे जाते 20. 4 बाद. समीर सामना करेल आता युवराज. समीरच्या गोलंदाजी सामना युवराज. सुंदर असा मारलेला चेंडू पावे हवेमध्ये आणि धक्का क्रमांक 5. विष्णू बॉलर आहे त्याचा यार संदीप केवारी ऑलराऊंडर त्याने सामना पाच गड्यांच्या मोबदल्यात धावा झालेले आहेत 20. अवंतर धावेने संघाच्या संख्येत वाढ 21. नो चेंडू आणि उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फलंदाजासाठी फ्री हिट. 21 धावा. पुढील चेंडू समीरचा. चेंडू मारलेला आहे. फ्री हिटचा फायदा परंतु एकच धाव. एका धावेने संघात धाव संख्येत वाढ 22. 5 बाद 22. षटक चाललंय ते तिसरं वैयक्तिक पहिलं टाकतोय तो समीर. सामना करेल आता पुन्हा एकदा नो चेंडू. अवांतर धावेने संघात धाव संख्येत वाढ. पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिट चेंडू. समीर सामना करेल लोकेश. फ्रीटचा फायदा घेता आला नाही. दरम्यान षटक संपलं तिसरं. स्वागत. चेंडू सीमा पार. षटकार. संघात धावसंख्या या 6
हे वादळ आलं पण थोडस लेट आलं, कारण नाना आणि वैभवचं वादळ याच्या अगोदर येऊन गेलंय. धावसंख्या स्थिर 29. षटक चालले, चौथं टाकतोय तो ओमकार. वैयक्तिक पहिलं लहू. लहूला चेंडू मारायचा आहे, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यावरती येत नाही. धावसंख्या स्थिर 29. 5 गाड्यांच्या मोबदल्यात विजयासाठी 112 धावांचं खूप मोठं असं आव्हान मैदानात घेऊन उतरलेली राजमाताचा संघ, परंतु पूर्णपणे बॅकफूटवरती गेलेला आहे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, धावेसाठी नाही, निर्धाव. धावसंख्या 29. झालाय पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि निश्चितच चेंडू सीमा पार. खरी लवच्या बॅटिंग. या षटकार साह्याने पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू पाहिला त्या ठिकाणी. शुभम एक धाव पळून पूर्ण. संघ धाव संख्या 36. षटक चाललंय ते समाप्तीच्या मार्गाने. 4 षटकानंतर 5 बाद 36. शुभमचं निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर 37. 5 बाद. पाटील 11 आणि कोरोळी फायटर्स दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. याच्या नंतर होणारा सामना पाहायला निश्चित. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शुभमचं. धाव संख्या 37. या सामन्यातील फक्त औपचारिकता बाकी. भोंडवेवाडी टीम काहीतरी वेगळं. चांगली गोलंदाजी करतात सिराजबाई. लहूसाठी पुढील चेंडू. आता मात्र चेंडू भिरकवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. या षटकार साईने संघात धाव संख्या 2.
पुन्हा एकदा मारायचा चेंडू. चेंडू काय बॅटच्या वरती आला नाही. मात्र एक धाव पळून पूर्ण. नो चेंडू. अशा ह्या 2 धावा. संघात धाव संख्या 2 पुढे जाते 45. पुढचा चेंडू फ्री हिट. या ठिकाणी 45 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्रेडचा फायदा. पट्ट्यावरती येत नाही. एका धावने संघात धावसंख्येत वाढ. 5 बाद 47. षटक संपले. क्रमांक 5. उर्वरित 6 चेंडूंचा सामना बाकी. पाटील 11 दंडवाडी वर्सेस कोलोली फायटर्स. पुन्हा एकदा चेंज हवे. धावा करायचे होते 112 झाल्यात 50. म्हणजे जवळजवळ
अशा तऱ्हेने सागर भाऊ भोंडवे